आपण पाहत आहात ठळक घडामोड निर्भीड पत्रकारिता। पुणे शहर व ग्रामीण भागातील डिलिव्हरी बॉय व इतर नागरिकांच्या दुचाकी चोरणारे अट्टल 3 सराईत गुन्हेगार जेरबंद। 3 चोरट्यांकडून तब्बल 20 दुचाकी जप्त। कोंढवा पोलीस ठाणे हद्दीत वाहन चोरीच्या गुन्ह्यांना प्रतिबंध करण्यासाठी तसेच घडलेल्या गुन्ह्यांचा उकल करण्याच्या अनुषंगाने पेट्रोलिंग करून सीसीटीव्ही फुटेज चेक करून चोरीची वाहनाचा शोध घेण्याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकर यांनी सूचना दिल्या होत्या। सूचनांप्रमाणे तपास पथक अधिकारी पोलीस उपनिरीक्षक बालाजी डिगोळे व त्यांच्या तपास पथकाचे पोलीस अंमलदार संतोष बनसुडे व पोलीस अंमलदार सागर भोसले हे सीसीटीव्ही फुटेज चेक करत असताना पोलीस हवालदार निलेश देसाई यांना सदर संशयित वाहन चोरीचे आरोपी निष्पन्न झाले। सदरचे संशयित आरोपी हे ध्रुव ग्लोबल स्कूलच्या मागील बाजूस मोकळ्या ठिकाणी नेहमी येत असल्याची गुप्त माहिती प्राप्त झाल्याने त्या माहितीच्या अनुषंगाने पोलीस अंमलदार सतीश चव्हाण, निलेश देसाई, विशाल मेमाने, संतोष बनसुडे, सागर भोसले, शाहिद शेख, सूरज शुक्ला, सुजित मदन असा मिळालेल्या बातमीच्या ठिकाणी 2 टीम तयार करून गेले असता त्या ठिकाणी रोडच्या कडेला 2 दुचाकी लागलेल्या व त्यांच्याजवळ 3 इसम गप्पा मारत असल्याचे दिसले। तेव्हा सदर इसमांना झडप मारून पकडून नाव पत्ता विचारले असता त्यांनी त्यांची नावं गौस मीरा साहेब शेख वय वर्ष 20 धंदा बिगारी मूळ राहणार मुक्काम पोस्ट बांबलगाव तालुका औराद जिल्हा बिदर कर्नाटक सध्या राहणार तात्या हंडे यांच्या शेतामध्ये पत्र्याची खोली बाबा चायनीजचे पाठीमागे हंडेवाडी पुणे शाहरुख कासिम शेख वय वर्ष 25 धंदा बिगारी मूळ राहणार मुक्काम पोस्ट गुंडपंत दापका तालुका मुखेड जिल्हा नांदेड सध्या राहणार तात्या हंडे यांच्या शेतामध्ये पत्र्याची खोली बाबा चायनीजच्या पाठीमागे हंडेवाडी पुणे व जुबेर अहमद मंगरुळे वय वर्ष 29 धंदा प्लंबर मूळ राहणार मुक्काम पोस्ट गुंडपंत दापका तालुका मुखेड जिल्हा नांदेड सध्या राहणार शिवनगरी पार्क ममता स्वीटच्या बाजूला दिघी भोसरी असं असल्याचे सांगितले। त्यांना त्यांच्याजवळ असलेल्या वाहनांबाबत चौकशी करता ते उडवाउडवीची उत्तरं देऊ लागली। त्यांना ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखवताच सखोल तपास केला असता वरील आरोपितांकडून 2 बुलेट, 6 स्प्लेंडर, 3 ॲक्टिवा, 1 ज्युपिटर, 2 शाईन, 1 ड्रीम युगा, 3 फॅशन, 2 HF डिलक्स अशा गाड्या चोरी केल्याचं सांगून नमूद चोरी केलेल्या गाड्या या ग्राहक मिळेपर्यंत वेगवेगळ्या ठिकाणी लपवून ठेवल्याचे सांगितले। सदर आरोपी यांच्याकडून एकूण 20 चोरीच्या दुचाकी जप्त करून एकूण 7,30,000 रुपये किमतीच्या दुचाकी जप्त करण्यात आल्या। वरील 3 आरोपींकडून कोंढवा पोलीस स्टेशन कडील गुन्हे एकूण 9 उघडकीस, हडपसर पोलीस स्टेशन कडील एकूण 2 गुन्हे उघडकीस, भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन कडील एकूण 2 गुन्हे उघडकीस, वानवडी, मुंडवा, लोणीकंद, यवत, चिखली, चिंचवड या पोलीस स्टेशन कडील प्रत्येकी 1 गुन्हा उघडकीस व आंध्र प्रदेश भागातून चोरी केलेली AP 28 BJ 0572 ही दुचाकी देखील चोरल्याचं निष्पन्न झाले। ही कामगिरी माननीय अमितेश कुमार पोलीस आयुक्त, रंजन कुमार शर्मा सह पोलीस आयुक्त, मनोज पाटील अप्पर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग, आर राजा पोलीस उपायुक्त परिमंडळ 5, धन्य कुमार गोडसे सहाय्यक पोलीस निरीक्षक वानवडी विभाग, विनय पाटणकर वरिष्ठ पोलीस निरीक्षक, मानसिंग पाटील पोलीस निरीक्षक गुन्हे यांच्या मार्गदर्शन व सूचनांप्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक लेखाजी शिंदे, पोलीस उपनिरीक्षक बालाजी डिगोळे, पोलीस अंमलदार सतीश चव्हाण, निलेश देसाई, विशाल मेमाने, गोरखनाथ चिनके, सागर भोसले, संतोष बनसुडे, शाहिद शेख, लक्ष्मण होळकर, सूरज शुक्ला, सुजित मदन या पथकानं केली आहे।